श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत गुरुग्रह मार्गी अवस्थेमध्ये येत आहेत आणि तो शुभ दिवस म्हणजे 11 मार्च. 11 मार्च रोजी गुरूंचं मार्गी अवस्थेतील गोचर पाहायला मिळणार आहे. तुम्हाला स्वतःला उत्साहवर्धन होणं, कामातील एकसंगता साधता येणं हे चांगलं आणि सुंदर फळ गुरुकृपेने प्राप्त होणार आहे. गुरुग्रह तुमच्या राशीपत्रिकेतील भाग्यस्थानातनं गोचर करतायत. भाग्यातले गुरु तुम्हाला शुभ संकेताची बरसात करणार आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम, पैसा, सत्ता, संपत्ती, संतती असे शुभ फळे प्राप्त करून देणार आहेत. आणि हे का? कारण मार्गी अवस्थेतील गुरु तुम्हाला विविध आणि शुभ फळे वारंवार देत असतात. वक्री अवस्थेमध्ये गुरु जेव्हा होते तेव्हा कामाला थोडासा विलंब होत होता. आर्थिक अडचणी चणचण भासत होती, परंतु त्यातनं तुम्ही मार्ग काढत होतात. तुमच्या राशीला कुठल्याही प्रकारची साडेसाती नाही किंवा ग्रहांचं अशुभ फळ नाही, परंतु गुरु भाग्यात होते, मार्गी अवस्थेत नव्हते, वक्री अवस्थेत होते. त्यामुळे गतीने कमी असल्यामुळे तुम्हाला स्वतःला प्रत्येक कार्यामधलं शुभत्व थोडंसं उशिरा मिळत होतं. आता गुरु मार्गी अवस्थेत आल्यामुळे प्रथमतः भाग्यस्थानातच शुभ फळ तुम्हाला देतील. धार्मिक वृत्ती वाढवतील. प्रत्येक कार्यामध्ये विचार करून ते करण्याची कृती तुमच्यामध्ये निर्माण करून देतील. स्वतःमध्ये स्नेहभाव वाढवतील. तुमच्या स्वतःमध्ये आता स्नेहभाव प्रचंड वाढणार आहे. त्याचबरोबर आध्यात्मिक कार्यामध्ये तुम्ही रममाण होणार आहात. विशेष धार्मिक कार्यामध्ये सम्मिलित होणार आहात. हे चांगलं फळ भाग्यात असणारे गुरूंचं आहे. याचबरोबर जो नोकरदार वर्ग आहे, कुठल्याही प्रकारची तुमची नोकरी आहे, तर नोकरीमध्ये सुयश निर्माण होणारी स्थिती आहे. नवीन नोकरी घ्यायची आहे, हा जॉब स्विच करायचा असा विचार होता, MNC कंपनीमध्ये जॉब शोधायचा होता, अशा सगळ्यांना सांगू इच्छिते, हाच तो दिवस. याच नंतर तुम्ही सुरुवात करायची आहे नवीन नोकरी शोधण्यासाठी. निश्चित तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. हे शुभ फळ तुळ राशीच्या जातकांना निश्चित प्राप्त करून देतील गुरुदेव. याचबरोबर गुरुग्रहाची पंचम दृष्टी प्रथमावर येते. प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व, प्रथम स्थान तुम्ही स्वतः आहात. त्यामुळे प्रत्येक नात्याची वीण घट्ट करणारा हाच तो काळ असणार आहे. गुरु कृपेने पंचम दृष्टीने लग्नावरती गुरूंची दृष्टी म्हणजे तुम्हाला वैयक्तिक काहीतरी कार्य करताय, तुम्ही त्या कार्यामधली कार्यक्षमता गती वाढवणं, आळस नैराश्य जुगाळून तुम्ही उत्साहाने कामाला लागलेले दिसणार आहात. 11 मार्च नंतर हे सुंदर फळ मिळणार आहे गुरुकृपेने. याबरोबरच गुरुग्रहाची सप्तम दृष्टी जी तृतीय स्थानावर येते. तिसरं घर पराक्रम, परिश्रम आणि प्रवासाचं आहे. तुम्हाला वारंवार प्रवास घडतील. तीर्थयात्रा, धार्मिक वृत्ती वाढणार आहे. तुम्हाला सांगितलं त्यामध्ये तीर्थयात्रेचे योग सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर पर्यटनाची संधी सुद्धा आहे. भावंडांसोबतचं नातं, कलिग्स मंडळी, कामाच्या ठिकाणचे यांच्यासोबतचं नातं सुधारू लागेल. थोडेसे मतभेद होते, काहीशे मत्सर द्वेष तुमच्या दोघांमध्ये नात्यांमध्ये तयार झालं होतं, ते आता कमी होऊ शकतं. हे सुद्धा चांगलं फळ गुरुकृपेने मिळेल. याचबरोबर जो वर्ग सॉफ्टवेअरमध्ये काम करतो, MNC कंपनीमध्ये जॉब करतो, अशा वर्गाला विशेष चांगली संधी मिळेल. नवीन प्रोजेक्ट हाती मिळतील आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही प्रसन्न आणि आनंदित होणार आहात. याचबरोबर ज्यांचे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे बिझनेस आहेत, अशा वर्गाला उत्कृष्ट अशी संधी मिळणार आहे. जो यूट्यूबर वर्ग आहे त्यांना तर अतिशय श्रेष्ठ आणि उत्तम कालावधी आहे. तुमच्याकडनं उत्कृष्ट असं काम होणार आहे. तुम्ही समाजापर्यंत एखादा चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करत असता आणि त्याचं साधन म्हणून तुम्ही यूट्यूबचं माध्यम निवडता. इन्स्टा, फेसबुक याही माध्यमातून तुम्ही जाता. अर्थात मीडिया क्षेत्रामधनं तुम्ही काम करता. मग तुमचा मेसेज उत्कृष्ट जावा, त्यातनं अनेकांनी बोध घ्यावा, असे सुद्धा सुंदर कार्य गुरूंच्या कृपेने होऊ शकतं. त्यामुळे अशा सगळ्या वर्गांना उत्तम संधीचा काळ आहे. ज्यांनी अजूनही कुठल्याही मीडिया क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं नाही, मला आता करायची इच्छा आहे पण करतो, त्यांना आता सांगते, हाच तो दिवस. 11 मार्च नंतर तुम्ही सुरू करा. तुमचं कार्य उत्कृष्ट घडून घेईल. गुरु महाराजांच्या कृपेने हे होऊ शकेल. त्याचबरोबर गुरूंची नवम दृष्टी पंचमावर येते. 5वं घर शिक्षण, संतती आणि प्रेमप्रणय आहे. मला नवीन कार्य करायचं आहे. शिकायला तर त्यासाठी लागणारच. जे शिक्षणाशिवाय कुठल्याही गोष्टीतलं ज्ञान प्राप्त होणार नाही. मग पंचम स्थानावरती जेव्हा गुरूंची दृष्टी येते तेव्हा कुठल्याही कार्याची सुरुवात करताना त्या कार्यातलं ज्ञान प्राप्त करून देणारी स्थिती निर्माण होत असते. गुरुग्रहांची नवम दृष्टी पंचम स्थानावर येणं म्हणजे शिक्षण, संतती आणि प्रेमप्रणय या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेणं किंवा या सगळ्या गोष्टीतल्या अडचणी कमी करून घेणं.
नवम दृष्टीने जेव्हा गुरु पंचम स्थानाला पाहतात तेव्हा तुम्हाला शिक्षणासाठी प्रेरित करत असतात. कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान जे अर्धवट आहे, कुठेतरी शिक्षण घेण्याचं अर्धवट राहिलं होतं, पुन्हा ते सुरू करावं का, हा विचार तुमच्या डोक्यात येणं किंवा त्यासाठी तुम्ही कृतिशील होणं, ही गोष्ट तुम्ही सुरुवात करणं, हे चांगलं फळ गुरुकृपेने होणार आहे. गुरुग्रहाची पंचम स्थानावर दृष्टी आल्यामुळे ज्यांना संततीसाठी प्लॅनिंग करायचे अशांसाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. अर्थात तुमच्या दोघांच्याही दाम्पत्याच्या पत्रिकेमध्ये संतान योग सुरू असेल आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत, उपचार घेत आहात, काही डॉक्टरी उपचार तुमचे सुरू असतील, तर या गुरुकृपेने तुम्हाला संतती राहू शकते. तुमच्या उपचारांना चांगले फळ प्राप्त होऊ शकतं. असेही चांगलं फळ गुरूंच्या कृपेने मिळू शकतं. याचबरोबर पंचम स्थान म्हणजेच संपत्तिक स्थिती पाहिली जाते. तुमची जी काही संपत्ती आहे तिच्यामध्ये वाढ होईल का, ती संपत्ती व्यवस्थित तुम्ही योग्य पद्धतीने ठिकाणी गुंतवणूक करू शकता का, हे सुद्धा आपण 5व्या घरावरनं पाहत असतो. प्रणय सुद्धा 5व्या घरावरनं पाहत असतो. या दोन्ही दृष्टीने गुरुकृपा तुम्हाला पाहायला मिळणार आहे 11 मार्च नंतर. तुमच्या आयुष्यामध्ये कोणीही नव्हतं, एखाद्या व्यक्तीची येण्याची चाहूल लागू शकते. अर्थात जो व्यक्ती सिंगल आहे त्याच्या आयुष्यामध्ये रिलेशनशिपमध्ये एखादी व्यक्ती येण्याचे संकेत आहेत आणि त्याचबरोबर तुमचं नातं घट्ट करण्यासाठी गुरूंची कृपा पाहायला मिळणार आहे. जो व्यक्ती नात्यामध्ये आहे, मानला गेलेला आहे, ज्याचा प्रेम संबंध आहेत, अशा व्यक्तींना त्या नात्यामध्ये ते नातं बहरल्यासाठी गुरूंची कृपा तुम्हाला विशेष असणार आहे. तर आता गुरुकृपेने तुम्हाला पंचम दृष्टीने, सप्तम दृष्टीने आणि नवम दृष्टीने काय काय फळे मिळतील हे आपण समजून घेतलं. आता गुरूंची कृपा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने मिळावी. भाग्यस्थान हे स्वतः गुरूंचं आहे, त्यामुळे ते तुम्हाला शुभ फळे देणारच आहे, पण ते मोठ्या प्रमाणात द्यावेत. परदेशात जाण्याची संधी सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे, त्यामध्ये सुद्धा वाढ व्हावी. तुम्हाला त्या परदेशामध्ये राहण्यासाठी, शुभ फळे मिळण्यासाठी लाभदायक स्थिती निर्माण व्हावी. परदेशामध्ये जाऊन काही शिक्षण घ्यायचंय, उच्च शिक्षण घ्यायचंय किंवा नोकरी करायची आहे, यासाठी सुद्धा शुभ फळे मिळावीत म्हणून गुरूंची उपासना करायची आहे. काय उपासना कराल, तर आता इथून पुढे तुम्हाला 11 मार्च नंतर दत्तस्तुती म्हणून जी पोथी आहे ती म्हणायची आहे. दत्तस्तुती नावाचं जे काही स्तोत्र आहे ते तुम्हाला रोज पठण करायचं आहे, ज्यामुळे तुमच्या स्वतःमध्ये आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. याचबरोबर गुरूंचा एक जप मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तोही तुम्हाला करता आला तर निश्चित करा. कारण 27 वेळा किंवा 108 वेळा गुरूंचं नामस्मरण तुम्ही जर रोज केलं तरी सुद्धा तुम्हाला गुरुकृपा पाहायला मिळणार आहे. आज आपण समजून घेतलं तुळ राशीच्या जातकांना संपूर्ण 11 मार्च नंतरचा कालावधी कसा असणार आहे आणि तुम्हाला गुरूंची कशी कृपा प्राप्त होणार आहे याबद्दल समजून घेतलं. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही जर व्यावसायिक वर्ग असाल आणि तुमचा खाद्यपदार्थासंदर्भातील व्यवसाय आहे, मिठाई संदर्भातील व्यवसाय आहे, तर तुम्हाला विशेष सांगू इच्छिते, तुमच्या जीवनामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी लाभाची संधी घेऊन येणारा हा काळ असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा विशेष चांगली फळे मिळणार आहे. तर तुम्ही गुरूंची स्तुती अर्थात दत्तस्तुती म्हणणं खूप लाभदायक ठरू शकतं. नक्की उपासना करून पहा. स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरणात राहा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.